आपल्या टीचर आलेले आहेत, त्यामुळे नमस्ते टीचर, कार्यक्रमात स्वागत. थँक्यू. बरं, तुम्ही कुठे शिकवता? तिन्हेवाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2. अच्छा, जिल्हा परिषदेची शाळा. ओके. आणि कितवी, म्हणजे इयत्ता कितवी? पहिली ते 7वी पर्यंत तिथे शाळा असते. आणि सब्जेक्ट सगळे, कारण D.Ed स्तरावर आपल्याला सगळे सब्जेक्ट शिकवावे लागतात. सगळ्या खट्या विद्यार्थ्यांना. पण ऐकतात स्टुडंट्स तुझं? हो. का तो असं जाड भिंगाचा चष्मा, कडक साडी अशी वगैरे जाते? नाही, असं काही नाही. पण मुलांमध्ये रमणं त्या ठिकाणी आवश्यक असतं, त्याच्यामुळे आम्हाला ट्रेनिंग 2 वर्षामध्ये तेच दिलेलं असतं. त्याच्यामुळे आता सोपं जातं सगळं. म्हणजे आणि आताची मुलं आणि आताचे टीचर्स भरपूर वेगळे आहेत ना. हो. आता तुम्ही, म्हणजे तुमचे जसे टीचर्स होते तसे आता तुम्ही नाही ट्रीट करत मुलांना. तुम्ही युअर लाईक मोर फ्रेंडली. प्रयत्न करतो तसा त्यांच्याशी पूर्ण फ्रेंडली वागण्याचा. पूर्वी शिक्षा वगैरे पद्धती वेगळ्या होत्या, पण आता मुलांना शिक्षा केलेली वगैरे चालत नाही. पण आता तू जो पहिला पदार्थ शिकवणार आहेस तो काय? तुझे पण दोन्ही गोड आहेत ना? हो, गोड पदार्थ. वाव. तर पहिला कुठचा आहे? मी पहिल्यांदा खजूर पुडिंग दाखवणार आहे. खजुराचं पुडिंग. पुडिंग. ओके. साहित्य बघूया. वाटलेला खजूर, मैदा, पिठी साखर, साजूक तूप, काजूचे आणि बदामाचे काप, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला एसेन्स. साहित्य सगळं लिहून झालंच असेल तुमचं. आणि आता काय करायचंय मला सांग. आता आपण केकच्या मिश्रण एकत्र करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा खजूरची पेस्ट. खजूरची पेस्ट. तू काय हे सीडलेस घेऊन त्याचा पल्प पल्प काढला, मिक्सर मध्ये बारीक केला. शिजवले वगैरे नाही? नाही, शिजवले नाही, तसंच आहे. ते आपण घेऊया पहिल्यांदा. त्यानंतर मैदा, हा मैदा. मला सांग, ह्याचं काही असं प्रमाण घेतलेलं आहेस का तू? हो. 1 वाटी खजुराचा पल्प आणि 1 वाटी मैदा आणि पाऊण वाटी साखर. अच्छा, म्हणजे हे बेस जे ते सम घ्यायचा. आणि साखर, कारण खजूर गोड असतात, त्याच्यामुळे साखर आपण कमी घ्यायची. ओके. पिठी साखर घेतोय आपण. आणि हा व्हेज केक झाला? हा, व्हेज केक आहे, कारण आपण त्याच्यामध्ये गावरान तूप घेणार आहोत. लोणी किंवा अंड्याऐवजी आपण गावरान तूप घेणार आहोत. मस्त मस्त. हे तुला एकत्र करायचं. हे आपण तूप टाकतोय. तूप अतिशय चांगलं मिळतं राजगुरुनगर मध्ये. तुझ्या आईने आम्हाला सांगितलेलं आहे, खवा तूप सगळं उत्तम मिळतं. आणि बहुतेक करून घरीच तूप करतो लोणीकडे. आपण थोडे ड्रायफ्रुट्स टाकू याच्यात. काजू आणि बदाम बऱ्यापैकी घालतोय आपण. सॉलिड पौष्टिक असं हे होणार आहे पदार्थ. थोडं हलवून घेऊया आपण आता. आणि मग बेकिंग पावडर आणि कोको पावडर टाकू. जर मिश्रण खूप घट्ट असेल तर आपण त्याच्यामध्ये दूध वगैरे पण घालू शकतो. थोडंसं वाटलं आपल्याला आता बरोबर आहे ना. आता हे घालायचंय. हो, बेकिंग पावडर घालू मी? हो, घालू. किती सांग मला? ही बाजू का ही बाजू? 1 टीस्पून. 1 टीस्पून कोको पावडर. रंग त्याचा असा थोडासा चॉकलेट येतो कोको पावडर मुळे. आणि आता बेकिंग पावडर आणि हे किती? हे दुसरं बेकिंग पावडर पण 1 टीस्पून घालायची आपल्याला इकडेच. हे मापाचे चमचे आहेत, तर ते मापांनीच पडायला पाहिजे याच्यामध्ये, म्हणून हे खास घेतलेले आहेत. आणि केक साठी योग्य प्रमाण असणं फार आवश्यक आहे, म्हणजे बेकिंग पावडर आणि ह्याचं. आणि आता हे ना, म्हणजे एरवी जर तुम्ही टीस्पून वापरलात तर त्याचं माप घरच्या टीस्पूनचं फ्लॅट घ्यायचं. म्हणजे जर तुम्ही टीस्पून, आपल्याकडे टीस्पून असेल आणि तो जर तुम्ही असा भरलात तर वरती डोंगर न करता त्याचा हे घेताना सपाट घ्यायचं. हे मेजरमेंट त्याचं असू शकतं. म्हणजे कम्प्लीट एवढंच, हे पूर्ण वरती नाही आला पाहिजे जेव्हा 1 टीस्पून सांगितलं जातं तेव्हा. तर असं हे माप असतं. हात चमचा असायला पाहिजे असं नाही, तेवढी काळजी घेतली तरी चालेल. आपण व्हॅनिला एसेन्स घालूया थोडा चमचा. हे अर्धा चमचा का जास्त चालेल? तो चमचा वापरला तरी चालू शकेल. थोडा व्हॅनिला एसेन्स टाकूया. मस्त फ्लेवर येईल. आणि आता ह्याच्या पुढे तू काय करणार आहेस? आता आपण हा
केकच्या टीन मध्ये टाकू आणि मायक्रोवेव्ह मध्ये आपण तो हे करू. मायक्रोवेव्ह Microwave मध्ये मध्ये. किती वेळ? ग्रिल मोडवर आपण 180 डिग्रीवर तो ठेवू शकतो. 5 मिनिटांमध्ये आपला केक तयार होतो. अच्छा ठीक आहे. मग आता ते मोल्ड मध्ये काढून घेऊया आपण. हा, चालेल. मिश्रण आलेलं आहे आणि डस्टिंग करून तू घेतलेलं आहेस ठेवलेलं ना आहे. भांड्यात? भांड्याला आपण तूप लावलंय आणि त्याच्यावर मैदा थोडा भुरभुरायचा, त्याच्यामुळे केक चिकटत नाही आपला खाली. आणि हे तू मायक्रोवेव्ह मध्ये ग्रिल मोड Grill mode वरती वर ठेवतो. म्हणजे मायक्रोवेव्ह नसेल तर ऑफकोर्स आपल्या ओव्हन मध्ये किती 180 वर 180 डिग्री 180 डिग्री वरती. आणि किती मिनिटं? 5 मिनिटात आपला केक तयार होतो. 5 मिनिटामध्ये? 5 मिनिटात. क्या बात आहे. फास्ट. पुढची पिढी आहे ना त्यामुळे ते सुपर फास्ट आहेत ते. सो हे आम्ही मायक्रोवेव्ह मध्ये ठेवतो. तर तोपर्यंत आता म्हणजे हे व्यवस्थित नीट इव्हन करून आम्ही तो ठेवणार आहोत मायक्रोवेव्ह मध्ये. तर तोपर्यंत तुम्हाला साहित्य आणि कृती घ्यायला हरकत लिहून घ्या. खजूर पुडिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी खजूर पेस्ट, 1 वाटी मैदा, पाऊण वाटी पिठी साखर, साजूक तूप, काजू बदामाचे काप, कोको पावडर, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला एसेन्स. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी खजूर पेस्ट घेऊन त्यामध्ये 1 वाटी मैदा, पाऊण वाटी पिठी साखर, साजूक तूप आणि काजू बदामाचे काप घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये कोको पावडर, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला एसेन्स घालावा. तयार मिश्रण ग्रीसिंग केलेल्या साच्यामध्ये घालावं आणि मायक्रोवेव्ह मध्ये ग्रिल मोल्डवर 180 डिग्री सेल्सिअसला 5 मिनिटं बेक करून घ्यावं.